वृश्चिक राशीच्या लोकांनो, मे 2026 तुमच्यासाठी संघर्षातून विजय मिळवण्याचा महिना ठरणार आहे. या महिन्यात तुमचं धैर्य, निर्णय क्षमता आणि मेहनत तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे. पण काही ठिकाणी संयम ठेवला नाही तर अडचणी वाढू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मे 2026चा महिना धैर्य, संघर्ष आणि शेवटी विजयाचा राहील. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ या महिन्यात गोचरात तुमच्या पराक्रम भावावर प्रभाव टाकेल, ज्यामुळे तुमच्या स्वभावात वेग आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. वृश्चिक राशीच्या लोकांनी या महिन्यात आपली ऊर्जा योग्य दिशेला लावावी. राग करण्याऐवजी रणनीतीपूर्ण विचार स्वीकारावा, तर कोणतेही लक्ष तुमच्यापासून दूर राहणार नाही. आर्थिकदृष्ट्या मे महिना चढ उतारांनी भरलेला असला तरी शेवटी लाभदायक ठरेल. पैशांचा प्रवाह सतत राहील. अडकलेली सरकारी कामे किंवा कायदेशीर वादातून पैसे परत मिळू शकतात. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी 12 ते 22 मे दरम्यानचा काळ चांगला आहे. जमीन किंवा मालमत्तेत गुंतवणूक करणे भविष्यासाठी सुरक्षित राहील. सुखसुविधा आणि भावंडांच्या मदतीवर खर्च होऊ शकतो. अचानक वाहन दुरुस्ती किंवा घराच्या देखभालीवर मोठा खर्च येण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा महिना विस्ताराचा आहे. जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग, रिअल इस्टेट किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित असाल तर मोठा नफा मिळू शकतो. जर तुम्ही नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर मेचा तिसरा आठवडा सर्वात अनुकूल आहे. भागीदारी कामांमध्ये पारदर्शकता ठेवा, अन्यथा महिन्याच्या शेवटी वाद होऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने हा महिना खूप सक्रिय राहील. जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर खूप दिवसांपासून काम करत असाल तर त्यांचं श्रेय तुम्हाला मिळेल. शत्रू आणि विरोधकांवर तुमचा विजय होईल. मात्र अति उत्साहात येऊन वरिष्ठांची वाद घालण्यापासून सावध राहा. 15 मे नंतर पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे प्रबळ योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा महिना यशाची गुरुकिल्ली ठरू शकतो. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना मेहनतीचा आहे. मंगळाचा गोचर तुम्हाला जिद्दी बनवेल, ज्यामुळे तुम्ही कठीण विषयांवरही पकड मिळवाल. तांत्रिक आणि संरक्षण शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या महिन्यात मोठी उपलब्धी मिळू शकते. या महिन्यात समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. कुटुंबातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमच्या मताला प्राधान्य दिलं जाईल. तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात किंवा NGO सोबत काम जोडून इतरांना मदत करू शकता. भावंडांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. मालमत्तेबाबतचा जुना वाद परस्पर सहमतीने मिटू शकतो. घरातील ज्येष्ठांशी बोलताना शब्दांची निवड खूप काळजीपूर्वक करा. चतुर्थ भावावर ग्रहांची दृष्टी असल्यामुळे आईच्या आरोग्यात चढ उतार होऊ शकतात. कुटुंबातील सुखशांतीसाठी संध्याकाळी घरच्या देवघरात चंदनाची अगरबत्ती किंवा कापूर लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. जीवनसाथीसोबत या महिन्यात चांगला समन्वय राहील. मात्र सासरच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे घरातील शांतता थोडी बिघडू शकते. संयम ठेवा. महिन्याच्या शेवटी तुम्ही पार्टनरसोबत एखाद्या रोमॅन्टिक डिनरला किंवा छोट्या प्रवासाला जाऊ शकता. प्रेम संबंधांमध्ये जवळीक वाढेल, पण मंगळाच्या प्रभावामुळे थोडा अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती वाढू शकते. जोडीदाराला थोडी मोकळीक द्या. जे सिंगल आहेत त्यांची भेट एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात थोडी काळजी घ्या. रक्ताशी संबंधित समस्या किंवा उच्च रक्तदाब त्रास देऊ शकतो. उष्णतेमुळे डिहायड्रेशन किंवा त्वचेच्या समस्या होऊ शकतात. शनीच्या दृष्टीमुळे पोटाशी संबंधित त्रास, गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. जास्त कामामुळे चिडचिड वाढू शकते. खोल श्वासाचे व्यायाम आणि योग तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करा. करिअरच्या निमित्ताने केलेले प्रवास या महिन्यात खूप यशस्वी ठरतील. जर तुम्ही मार्केटिंग, सेल्स किंवा एखाद्या मोठ्या डीलसाठी बाहेर जात असाल तर 10 ते 22 मे हा काळ अत्यंत लाभदायक आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. दुखापत होण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान तुमचे गॅजेट्स, मोबाईल, लॅपटॉप आणि पर्स यांची विशेष काळजी घ्या. चोरी किंवा हरवण्याची शक्यता आहे. काही खास उपाय: दर मंगळवारी भगवान हनुमानाला सिंदूर अर्पण करा आणि ओम हनुमते नमः मंत्र जपा. लाल रंगाचा रुमाल किंवा कपडा जवळ ठेवा. मंगळ ग्रह मजबूत होईल. गूळ आणि मसूर डाळ दान करा. रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा. ध्यान आणि योग नियमित करा. मानसिक शांतता मिळेल. वृश्चिक राशीवाल्यांनो, मे 2026 तुमच्यासाठी संघर्षातून यश मिळवण्याचा महिना आहे. योग्य दिशा आणि संयम ठेवला तर तुम्ही मोठ्या उंचीवर पोहोचू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या राशी भविष्यासाठी नक्की भेटूया. धन्यवाद.